अचूक प्रमाणासह न फसणारे, पेढ्यासारखे तोंडात टाकताच विरघळणारे, खुसखुशीत असे खावे खावेसे वाटणारे बेसनाचे लाडू बनवूया। हे लाडू आपण अर्धा किलो बेसनाच्या प्रमाणात बनवत आहोत। मोठ्या वाटीने मोजून बघितलं असता 2.5 वाटी हे बेसन पीठ भरलेलं आहे। यासाठी मी किराणा दुकानात मिळते अगदी पावडर सारखं बेसन ते वापरत आहे। या ठिकाणी तुम्ही थोडंसं जाडसर जे बेसन मिळते तेही वापरू शकता। अर्धा किलो बेसनासाठी आपण 1 टेबलस्पून बारीक रवा घालूया। अगदी दाणेदार बेसन पीठ होण्यासाठी आणि लाडू एकदम दाणेदार बनण्यासाठी 2 टेबलस्पून मी इथे तूप घातलेलं आहे। हाताने चोडून व्यवस्थित या पिठामध्ये हे तूप मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर चाळणीने परत हे पीठ चाळून घेऊया, म्हणजे एकसारखं आणि रवाळ असं आपल्याला बेसन पीठ मिळेल। यासाठी तुम्हाला थोडीशी मोठं छिद्र असलेली चाळणी या ठिकाणी हे बेसन पीठ चाळण्यासाठी वापरायचं आहे। बघू शकता किती छान दाणेदार हे बेसन पीठ बनवून तयार झालेलं आहे। आता अगदी लो फ्लेमवर गॅसवर कढई ठेवून 3 टेबलस्पून भरून मी इथे तूप घातलेलं आहे। सुरुवातीला सगळं तूप न घालता लागेल तसं आपण याच्यामध्ये तूप ऍड करणार आहोत। बेसन पीठ घालून पहिल्यांदा 5 ते 7 मिनिटांसाठी खमंग भाजून घेऊया। एकसारखं सतत याला चालवूया आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवूया। 5 ते 7 मिनिटं झाल्यानंतर परत 2 टेबलस्पून तूप मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे। 15 ते 20 मिनिटं याला भाजायला लागतात। हे तूप सोडायला लागलं आणि छान घमघमीत वास सुटला की बेसन पीठ अगदी परफेक्ट भाजून तयार आहे। एका ताटलीमध्ये काढून घेऊया। हे खूप गरम आहे, त्याच्यामुळे थोडंसं याला कोमट होऊ देऊया। गरम असतानाच याच्यामध्ये वेलची पूड घालून असं चमच्याने फिरवत राहूया, म्हणजे ते लवकर थंड होईल। नंतर त्याच वाटीने 1 वाटी भरून मी इथे बुरा साखर किंवा ज्याला तगार म्हणतो ते घातलेलं आहे। जर तुम्हाला अगदीच गोड लाडू आवडत असतील किंवा थोडंसं जास्त गोड चालत असेल तर इथे साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। पिठामध्ये साखर मिक्स केल्यानंतर अगदी मऊ लोण्यासारखं इथे लाडूचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। अगदी इझिली हे लाडू वळून तयार होतात। बघू शकता अगदी पेढ्यासारखा गोल गुटगुटीत हा लाडू बनवून तयार झालेला आहे। कोणत्याही ड्रायफ्रुट्सचा वापर न करता तेवढेच टेस्टी हे लाडू बनवून तयार होतात। परंतु तुम्हाला आवडत असेल तर लाडूच्या मिश्रणामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालू शकता। वरून सजावटीसाठी मी बारीक केलेला पिस्ता याच्यावर लावत आहे आणि मस्त खुसखुशीत पेढ्यासारखे तोंडात टाकताच विरघळणारे हे बेसन पिठाचे लाडू बनवून इथे तयार आहेत। रेसिपी आवडली असल्यास प्लीज एक लाईक जरूर करा आणि जाता टेस्टी मोमेंटला नक्की सबस्क्राईब करा। बाय एव्हरीवन।